नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी संग्राम। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी मराठी महाराष्ट्र हाती लागलेली आहे। सूत्रांनी फार खात्रीशीर माहिती दिली आहे। बीडची लोकसभा ही चर्चेत राहणार आहे, रंगतदार असणार आहे। पंकजा मुंडे यांची काल उमेदवारी महायुतीकडून आणि बीजेपीकडून जाहीर झाली। पंकजा मुंडे 2024ची उद्याची निवडणूक बीडच्या लोकसभामधून निवडणूक लढणार आहेत आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार महाविकास आघाडीचा असणार आहे या सगळ्या गोष्टींना आणि या सगळ्या चर्चेला उधाण आलं होतं। कोण नेमका उमेदवार पंकजा मुंडे यांना राजकीय टक्कर देईल आणि कोण त्यांना पराभूत करेल, तसा तोडीस तोड उमेदवार कोण असेल, अशा प्रकारची जोरदार चर्चा होती। मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे म्हणजे पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बजरंग सोनवणे होते। जिल्हा परिषद सदस्य ते थेट लोकसभेची उमेदवारी शरद पवार यांच्याकडून त्यांना मिळालेली होती। बजरंग सोनवणे यांनी शेतकरी पुत्र हा नारा देत मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती। त्या काळामध्ये धनंजय मुंडे यांचा फार मोठा वाटा बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे होता किंवा मग त्यांना मतं मिळवून देण्यामध्ये होता। तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या पक्षाबरोबर आहेत, म्हणजे युती म्हणून ते महायुतीमध्ये आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 गट पडल्यानंतर अजित पवारांसोबत ते महायुतीमध्ये आहेत। आता त्या काळामध्ये धनंजय मुंडे हे बजरंग सोनवणे यांच्याकडे होते आणि आता ते बाहेर आहेत, म्हणजे बजरंग सोनवणे यांच्या विरोधामध्ये आहेत। हे मी तुम्हाला का सांगतोय माहिती आहे का? यासाठी सांगतोय की पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये बजरंग सोनवणे हे मैदानात उतरवणार असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरवलं जाणार असल्याची खात्रीलायक आणि सर्वात मोठी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि थेट मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनाही आम्ही माहिती देतो आहे। मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे शेतकरी पुत्र अशा प्रकारची ही रंगतदार आणि चुरशीची लढत होती। त्या काळामध्ये प्रीतम मुंडे यांना 6,78,000 मतं पडली होती, तर बजरंग सोनवणे यांना 5 लाख मतं पडली होती, म्हणजेच जवळजवळ 2.25 लाखांनी प्रीतम मुंडे यांचा विजय झाला होता। मात्र बजरंग सोनवणे सारख्या साधारण शेतकरी पुत्रानं प्रीतम मुंडे यांच्यासारख्या नेतृत्वाला जे आहे ते टक्कर दिली होती, 5 लाख मतं मिळवली होती। तेव्हाचं वातावरण वेगळं होतं, आत्ताचं वातावरण वेगळं आहे। फरक एवढाच आहे की त्या काळामध्ये प्रीतम मुंडे होत्या आणि या काळामध्ये पंकजा मुंडे आहेत। बजरंग सोनवणे विरुद्ध पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची लढत होणार आहे। महाविकास आघाडीनं चुरशीची लढत होण्यासाठी पुन्हा एक रंगतदार निवडणूक या ठिकाणी लोकसभेची लढवण्यासाठीची तयारी दाखवलेली आहे। बजरंग सोनवणे यांची उमेदवारी उद्या जाहीर होऊ शकते, अशा प्रकारची खात्रीलायक शक्यता, अशा प्रकारची खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली ही निवडणूक असणार आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नेहमीच बीड चर्चेमध्ये राहिलेलं आहे। काका पुतण्या किंवा मग भाऊ बहीण या सगळ्या निवडणुकींच्या चर्चेमधून चर्चेत राहिलेला आहे बीड। पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवलं जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। बजरंग सोनवणे पक्षफुटीनंतर न्यूट्रल आहेत। ते ना अजित पवारांकडे होते, ना शरद पवारांकडे होते, ना धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आहे। मात्र पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांची आणि पंकजा मुंडे यांची लढत होणार आहे, अशा प्रकारची खात्रीलायक माहिती मराठी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला कसा विश्वास आहे? खरं म्हणजे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे ही लढत कशा प्रकारची होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।